तसंच आज तुमच्या समोर परत येऊन दादांच्या आशा माझ्या मनात असून मी इथं भाषण करू शकतो. मन तर भरून येतं, पण दादांसाठी आणि वहिनींसाठी कायम त्यांच्या मनात आमचे बारामतीकर. तुम्ही दादांचे भाषण बघा, कुठल्याही भाषणात ते डायरेक्ट बोलायचे माझे बारामतीकर. एका मुलाचा आणि वडिलांचा नात्याच्या हिशोबाने मी शाळेत असताना त्यांना विचारायचो, दादा तुम्ही रात्र दिवस काम करता, रोज तुम्ही काम करत जाता, थोडं कुटुंबाला वेळ द्या. त्या काळात मला ते एवढं समजलं नाही, पण जेव्हा दादा बोलले की जयड्या सर्व बारामतीकर माझं कुटुंब आणि सर्व महाराष्ट्रातली जनता माझं कुटुंब. पण आज मला कळतंय की दादा एवढं मोठं कुटुंब मला तिथं सोडून गेलेत आणि त्याच्यामुळे आपण एकत्रित एक इतिहास घडवू शकतो यावेळेस. खरं सांगायला गेलं तर जाता जाता दादांनी एक इतिहास घडवून गेले. वहिनींना राज्यातले पहिला महिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी केलं. पण आज जिथं पण दादा असतील ते एक आशाने आपल्या सर्वांकडे बघत असतील की अनेक वर्षापासनं मी माझ्या बारामतीकरांसाठी रात्र दिवस झटलो. आज इतिहास आपण सर्व घडू शकतो. आज गावागावी फिरताना भरपूर पत्रकारांनी मला एक प्रश्न विचारला की तुमचे मित्रपक्षातले पण सहकारी ज्येष्ठ नेते तिथं प्रचाराला येत आहेत आणि तुमच्या कुटुंबातले पण लोक तिथं प्रचाराला येत आहेत, तुमचे काय भावना आहेत? मी त्यांना सांगितलं की दादांनी त्यांच्या आयुष्यात जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही. दादांचं योगदान महाराष्ट्रभर भरपूर होतं आणि दादांनी सगळ्यांना एकत्रित घेऊन तिथं काम केलं आणि त्याच्यामुळे खरी दादांसाठी श्रद्धांजली नाहीतर आदरांजली असली असती जर ही निवडणूक बिनविरुद्ध झाली असती.